निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। हे नर्मदा माते, मनुष्यास मृत्यूचे जे भय आहे त्या भयापासून मुक्त करणारी भगवती तू आहेस। सगळ्या जलचरांचे पशुपक्ष्यांचे कल्याण करणारी देवता तू आहेस। ब्रह्मा विष्णू महेश यांनाही तू आपले कवच दिले आहेस। तसेच जो तुझी आराधना करतो त्याला तू शिवलोक प्रदान करतेस। माते, तुला माझे नमन असो। मला नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज का ऐकू येतो आहे? नदीच्या विशाल पात्रावरून येणारा थंड वारा सुखद वाटतो आहे। हे नर्मदा माई, याचा अर्थ तू इथून काही अंतरावरच आहे। केवळ इतकेच नाही तर तुझा प्रकट दिनही जवळ येतो आहे। हे नर्मदा माई, मी तुझ्या दर्शनासाठी लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आहे। गोरक्षा, गुरुवर, आपण इथे? गोरक्षा, अरे आज नर्मदा मातेचा प्रकट दिन आहे। आज इथे मीच काय, श्री महादेव, वरुण, इंद्र, कुबेर, गंधर्व, ऋषीमुनी सारेच मातेच्या दर्शनासाठी येणार आहे। कल्याणमस्तु, शुभम भवतु। गुरुवर, भ्रमण करता करता मी नर्मदा मातेच्या तीरावर कधी पोहोचलो मलाच समजले नाही। गोरक्षा, अरे तुझा आणि नर्मदा मातेचा भेटीचा योग होता म्हणून हे घडले आहे। गुरुवर, माझ्या गुरूंकडून नर्मदा मातेबद्दल मी बरेच काही ऐकले आहे, परंतु आज तुमच्याकडून अधिक ऐकायला मिळेल। श्री महादेवांच्या आशीर्वादाने उत्पन्न झाली ती माता नर्मदा। मुळात तिची उत्पत्ती एका उदात्त कारणाने झाली आहे। गुरुवर, नर्मदा मातेची जन्मकथा मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल। हे नर्मदे, मी तुला भेटायला आलो आहे, तू प्रकट हो।
काय आज्ञा आहे श्री महादेव? या ब्रह्मलोकातून तू जीवसृष्टीसाठी पृथ्वीवर ये. तुझ्या येण्याने सगळ्या जीवांचे कल्याण होईल असा आशीर्वाद मी तुला देतो. जशी आज्ञा. हा प्रसंग नर्मदा पुराणात चिरंतन काळासाठी लिहिला जाईल. तर अशा प्रकारे नर्मदा मातेची निर्मिती झाली. श्री महादेवांचा माता नर्मदेस आशीर्वाद आहे की तिला कधीही मृत्यू येणार नाही. हे गुरुवर, परंतु नर्मदा माता ही दक्षिण प्रांतात कशी आली? श्री महादेवानी एकदा मयुराचे रूप घेतले. परंतु श्री महादेवांना मयुराचे रूप का घ्यावेसे वाटले गुरुवर? त्यावेळी संपूर्ण सृष्टी प्रलय आला होता. सर्वत्र अंधकार पसरला होता आणि अशा वेळी मयूर रूपी श्री महादेवांना माता नर्मदा दिसली. यानंतर जम्बूद्वीपात 7 पर्वत तयार झाले. अनेक नद्यांचे आणि समुद्राचे विभाजन झाले. तेव्हा श्री महादेवानी माता नर्मदेस सांगितले की तू दक्षिणेकडे प्रस्थान कर. ज्याप्रमाणे उत्तरेत गंगा प्रसिद्ध आहे तद्वतच तू दक्षिणेची गंगा म्हणून ओळखली जाशील. श्री महादेव माता नर्मदेस म्हणाले की गंगा ही माझ्यापासूनच उत्पन्न झाली आहे. तद्वतच मी तुझ्यातही अंश रूपाने सदैव उपस्थित राहील. जे महापातकी आहे त्यांच्यासाठी औषधी रूपाने तू सदैव सिद्ध राहशील. आणि त्यानंतर माता नर्मदेने दक्षिणेकडे प्रस्थान केले. हर हर नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हे नर्मदा माते, सर्वांचे दुःख दूर कर, सर्वांचे कल्याण कर. श्रीनाथ, हे काय करत आहात तुम्ही? आज नर्मदा प्रकट दिन आहे मैनावती, त्यामुळे तिचे स्मरण करत होतो. तिचे प्रत्यक्ष दर्शन तर मला घेता आले नाही,
म्हणून इथूनच तिचे स्मरण पूजन केले. मलाही सांगा तिचे स्मरण पूजन कसे करायचे ते. मीही ते आनंदाने करेन. मैनावती, मनुष्याने त्याच्या आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी. तो जो काही दिव्य अनुभव असतो तो शब्दात सांगता येणार नाही. तुम्ही नर्मदा परिक्रमा केली आहे ना? होय. मग तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे तरी सांगा. बर, सांगतो. गुरुवर, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. गोरक्षा, आपल्या परंपरेत भ्रमण आणि तीर्थाटन या दोन्हीला खूप महत्व आहे. या एका सूत्रामुळे अनेक गोष्टी साध्य होतात. भ्रमण करत असल्यामुळे आपण कसलाच संचय करत नाही. भ्रमणामुळे सर्वदूर पसरलेल्या आपल्या भक्तांपर्यंत आपल्याला पोचता येतं. अनेकविध ठिकाणी असलेल्या अशुभ शक्तींचा नायनाट करता येतो. अनेक शक्तिपीठांचे दर्शनही घडते. जसे आज मला नर्मदा मातेचे दर्शन झाले गुरुवर. होय, परंतु गोरक्षा, तिचे नाव केवळ नर्मदा नाही बरं. तिची इतरही अनेक नावे आहेत. मला त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल गुरुवर. श्री महादेवांच्या त्रिशूलाच्या अग्रभागातून पाण्याचे काही थेंब पडले आणि नर्मदेची उत्पत्ती झाली. म्हणून तिला शोण असेही म्हणतात. तसेच ती कनुषता वाहून नेते म्हणून तिला सुरसा असेही म्हणतात. अनंत वृक्षवेलीं मधून ती मंदपणे वाहते म्हणून तिला मंदागिनीही म्हणतात. शोण, सुरसा, मंदागिनी, नर्मदा मातेची ही किती सुंदर नावे आहेत. एवढेच नाही गोरक्षा, ती दशदिशांना भेदत भूमीलाही प्रसन्न करते म्हणून तिला रेवा असेही म्हणतात. मनुष्यास ती पापरहित करते म्हणून तिला विपापा. तसेच विश्वास ती प्रसन्न करते म्हणून तिला करभा असेही म्हणतात. नर्मदे काठी तुमच्या सहवासात हे सगळं श्रवण करणं माझ्यासाठी अद्भुत ज्ञान आहे. गोरक्षा, अरे तुझी इच्छा तू मातेस केवळ बोलून दाखव. ती नक्की तुझी इच्छा पूर्ण करेल. मैनावती, तूही शिवभक्त आहेस. आज नर्मदे बरोबरच शिवाचीही आपण एकत्रित पूजा करूया. नर्मदा मातेचं आणि शिवाचं काय नातं आहे? श्री महादेवांनीच तिची निर्मिती केली आहे. मला नर्मदा मातेला पाहण्याची खूप इच्छा आहे. आता मी तिथे जाऊ शकत नाही,
परंतु भविष्यात आपण एकत्र जाऊयात का? काय झालं? तुम्ही बोलत का नाही आहात? लगेच भविष्यात जातेस तू मैनावती. हो, पण आपण एकत्र जाऊयात असे म्हणत का नाही तुम्ही? तुझी काय इच्छा आहे? नर्मदा मातेला पाहायची ना? हो, मला पाहायचे आहे, पण आता ते कसं शक्य आहे? शक्य आहे. कसे? एक पात्र घेऊन ये. हे नर्मदा माते, आज माझे सद्गुरू आणि माझा परमशिष्य गोरक्ष तुझ्या सानिध्यात आहे. ह्याचा मला आनंद आहे, परंतु अंश रूपाने का होईना तू आज आम्हाला दर्शन दे. तू आम्हाला दर्शन द्यावे असे मी तुला आवाहन करतो. हे नर्मदा माते, मला माझ्या गुरूंनी, सद्गुरूंनी आणि श्री महादेवांनी इतके ज्ञान दिले आहे की मी माझ्या गुरूंना माझ्या अंतज्ञानाने शोधू शकतो. परंतु मी माझ्या कोणत्याही शक्तीचा उपयोग स्वतःसाठी करू शकत नाही. म्हणून हे माते, माझी तुला ही प्रार्थना आहे की माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ कुठे आहेत हे सांगण्याची मला कृपा करावी. माझे
गुरुवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी